पार्ट 2 पर्यंत तुम्हाला फक्त न्यूजपेपर, टिश्यू आणि आपला संघर्ष दिसत होता. टिश्यू पेपरचं पूर्ण काम झालं आणि आता वेळ होती ती खरी रंगांची. सगळ्यात आधी छोटासा पॅच पेंट करून बघितला, कारण पूर्ण केव पेंट करून नंतर अरे देवा, हा रंग तर आपण ठरवलाच नव्हता असं म्हणायचं नव्हतं. आणि इथे एक छोटासा आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होता. आपला गणपती बाप्पा आय लेवलवर दिसायला हवा होता, म्हणून कार्पेंटरला बोलवलं, बेसची हाईट कट करून घेतली आणि फायनली बाप्पाच्या हाईटवर दिसायला हवा होता ती हाईट परफेक्ट केली. या केव मध्ये पॉन्ड नसेल तर काय मजाच नाही, म्हणून पॉन्डाने थोडं सिव्हिल वर्क केलं आणि त्यावर प्लास्टिक लावलं आणि अर्थातच पाणी भरून लिकेज टेस्ट केली. लिकेज नाही हे कन्फर्म झालं आणि पॉन्डला दिला मी माझा आवडीचा कलर, तो म्हणजे ॲक्वा ब्लू. पण प्लास्टिकवर डायरेक्ट पेंट केलं तर रंग टिकणारच नाही, म्हणून आधी त्यावर प्रायमर केला आणि प्रायमर नंतर ॲक्वा ब्लू कलर. आता पॉन्ड तर तयार झाला, पण केवचा कलर अजूनही बाकी होता आणि यावेळी मला टिपिकल ग्रे स्टोन केव अजिबात नको होती. आणि इथूनच पहिल्यांदा आपलं पूर्ण विजन समोर यायला लागलं. आणि मग काय, ज्यांच्यासाठी एवढे दिवस हे सगळं चालू होतं ते शेवटी घरी आले, म्हणजेच गणपती बाप्पा घरी आले. पण फायनल लुक अजून बाकी आहे, कारण पार्ट 4 मध्ये येतोय तो सगळ्यात सॅटिस्फाईंग भाग, म्हणजे जेवढं हे सगळं पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होणार आहे. सो पार्ट 4 नक्की पहा.